हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बहुत सुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमारी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव हो सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम हरि जय कारेनाठविषी कृपा काळो देवा कारणाठवसे कृपाळो देवा कारणार्थ विसी कृपाळो देवा कारणाठविसे कृपाळो देवा घोषितो जगाशी एकलातो घोषितो जगासे खलातो घोषितो जगाशी खलातो कारणार्थ विसी कृपाळो देवा कारणाठवसे कृपाळो देवा कारणार्थ विसी कृपाळो देवा कारणाठविसे कृपाळो देवा घोषितो जगाशी एकलातो घोषितो जगासे खलातो घोषितो जगासे खलातो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती माधव बाळा तुझा कोण करीते माझा उत्पत्ती तुझा कोण करी
वाढवी श्रीपती सवेदोनी श्रीपती सवेदो वाढवी श्रीपती सवेदो फुटती तरोवर उष्णकाळ फुटती तरोवर उष्णकाळ फुटती तरोवर उष्णकाळ तरोवर उष्णकाळ जीवन तयाची कोण घाले देवन तयाचे कोण घाले जीवन तयाचे कोण घाले तेने तुझी काय नाही केली चिंता तुझी काय नाही देवी चिंता तेने तुझी काय नाही केली चिंता तुझी काय नाही देवी चिंता राहिल्या अनंता आठवणी राहिल्या अनंता आठवणी राहिल्या अनंता आठवणी तारे नाठवीची कृपाळो देवा तारे नाठवीचे कृपाळो देवा तारे नाठवीची कृपाळो तारे नाठवीची कृपाळो देवा घोषितो जगाशी एकला घोषितो जगाचे खला घोषितो जगाशी एकला मने ज्याचे नाव विश्वंभर मने ज्याचे नाव विश्वंभर मने ज्याचे नाव विश्वंभर मने ज्याचे नाव विश्वंभर ज्याचे निरंतर ध्यान करी ज्याचे निरंतर ध्यान कर ज्याचे निरंतर ध्यान कर तारे नाठवीची कृपाळो देवा तारे नाठवीचे कृपाळो देवा तारे नाठवीची कृपाळो देवा तारे नाठवीचे कृपाळो देवा घोषितो जगाशी एकला घोषितो जगाचे खला घोषितो जगाशी एकला रे ना कारे नाठवीसी कृपाळो देवासी कारे नाठवीसी कृपाळो देवासी कारे नाठवीसी कृपाळो देवासी कारे नाठवीसी कृपाळो देवा कारे नाठवीसी
एकला तू कोसी जगा से एकला कोसी तो जगा एकला तू कोसी तो जगा कोसी तो जगा
कारे नाठविषयी कृपाळू देवाशी, कारे नाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी कलातो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी, फुटते तरोवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंत आठवणी, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी, कारे नाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी कलातो, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, दुसरे चरणात काचिया, दुसरे चरण ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, काय माझी वाणे मानेल संतांशी, रंजव चित्ताशी अपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या विठ्ठल हरा विठ्ठल 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 विठ्ठल, कारे नाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी कलातो, कारे नाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी कलातो, सकल संत कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगद उद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील एक महत्वपूर्ण अभंग चिंतन सेवित घेत आहोत. अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद मृदंग वादक आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या पवित्र आणि पावन उपस्थितीमध्ये कैलासवासी म्हातारबा विष्णू गारे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ हा समापन्न झालेला 1 दिवसीय चिंतन महोत्सव आहे. आज योगायोगाने महाराष्ट्रातली गान कोकिळा हरिभक्तीपरायण जगदाळे गुरुजी आहेत. त्यांना साथ करणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य उत्तम महाराज आहेत. पखावाजाची सुंदर साथ करणारे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य नितीनजी महाराज. परिसरातील काही कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, कथाकार असतील, वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आपण अनन्य भगवत भाविक आहात. आपल्या चरणाला कोटी कोटी अभिवादन करतो. या आपतेष्ट परिवाराने आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता भगवत नामचिंतन साधना आयोजित केलेली आहे.
माणसाच्या जीवनावर 4 ऋण आहेत. पहिलं आईचं ऋण, दुसरं वडिलांचं ऋण, तिसरं देवाचं ऋण आणि चौथं आपले सद्गुरू साधूंचं ऋण आहे. एका ऋणातून उतराई व्हावं लागतं. ऋण फेडल्याशिवाय गत्यंतर नाही. तुकोबराय सांगतात, ऋणवैर हत्या हे तो न चुके नेदिता. ऋण फेडावं लागतं. त्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा केलेला खटाटोप आहे. एरवी जगावरचं कोरोना रोगाचं आक्रमण अजून संपलेलं नाही, तरी देखील फार मोठ्या धैर्याने आणि कुशल संयोजनाने हा 1 दिवसीय चिंतन सेवा त्यांच्या मुलांनी आयोजित केला. त्यांच्या चरणारविंदी कोटी कोटी अभिवादन. विठ्ठल त्यांच्या परिवारात गंगा भागीरथी म्हातारबाबांच्या पत्नी कल्याणबाई सुमनबाई आहेत. त्यांच्या बहिणी सरस्वती बाळकृष्ण जगदाळे, बहिणी लक्ष्मण पुंडलिक जाधव, मुलगा राजेंद्र म्हातारबा गारे, सुनीता राजेंद्र गोरे ही सून, निवृत्ती पुंडलिक गारे पुतणे आहे, त्र्यंबक पुंडलिक गारे, अशोक पुंडलिक गारे, जिजाबाई हरिभाऊ सोनवणे, कांता जनार्दन मोरे, मीरा धनाजी जाधव, हिरा शरद राऊत ही मुलगी, उज्ज्वला हरिभाऊ जगदाळे मुलगी, गणेश भरत गारे नातू, वैभव राजेंद्र गारे नातू, गोपाल राजेंद्र गारे नातू आणि गायत्री राजेंद्र गारे नाथ. या सर्वांच्या आणि आपण अनेक क्षेत्रातील आलेली मंडळी आपल्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर संकल्पित वेळेत आपण काही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल जगामध्ये अत्यंत बुद्धिवान प्राणी जर कोणता असेल तर तो मनुष्य प्राणी अत्यंत बुद्धिवान आहे. एका बाजूला माणसाच्या विकासाचा आलेख प्रतिक्षण वर्धमान आहे. प्रत्येक क्षेत्रात तो प्रगती करू लागला आहे. राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल. पण खंत एका गोष्टीची वाटते, आध्यात्मिक आलेख माणसाचा हळूहळू ढासळू लागलेला आहे. या भौतिकवादामध्ये मनुष्य सद्यकालीन नास्तिकवादी होऊ लागलेला आहे. ही चिंतेची फार मोठी बाब आहे. त्याचं कारण आहे पाश्चात्य संस्कृतीने आमच्यावर केलेलं हे आक्रमण. त्याचा परिणाम इतका झाला का अलीकडची तरुणाई दिवसेंदिवस नास्तिकवादी होते. काय आश्चर्य बुवा, देवाने दिलेल्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल? पण मी एक सिद्धांत सांगतो आपल्या पुढे. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, जगाच्या पाठीवर एकही मनुष्य नास्तिक नाही असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजनशील, जाहले असे केवळ माझ्या ठाई. ज्ञानोबराय म्हणतात एकही मनुष्य नास्तिक नाही. तो पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून स्वतःला जरी नास्तिक म्हणवत असेल ना, तरी त्याच्या हृदयामध्ये कुठेतरी आस्तिकता लपलेली. कशावरून? एक गम्मत सांगतो. आमच्याही गावात काही नास्तिक आहे, विचारू नका, रोजच गावात राहावं लागतं. असं काही समजायचं कारण नाही महाराज. ज्या गावात साधू संत जन्माला येतात त्या गावात नास्तिक माणसं नसतात असं काही समजण्याचं कारण नाही. जरा उलट बोलू, ज्या गावात साधू संत राहतात ना तिथे नास्तिकाचा भरणा अधिकच आपल्याला पाहायला दिसतो. विठ्ठल अहो, ज्ञानोबरांचा छळ करणारी मंडळी काय पाकिस्तानातून थोडी बोलवली होती, ती आळंदीतलीच होती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा बुडवणारे रामेश्वर भट्ट देहूतलेच होते. तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारा यवन हाही देखील पैठणचाच होता. त्याला काय बाहेरून बोलवलेलं नव्हतं. तसं आमच्याही गावामध्ये जगदाळे गुरुजी एक नास्तिक आहे. कधी भजन नाही, कीर्तन नाही, एकादशी तर त्याच्या कॅलेंडरलाच नाही, कधी वारी नाही.
गंमत अशी, सकाळी तो रस्त्याने निघाला पण सिगारेट ओढत निघालेला होता. आमच्या गावाच्या विशेषात पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाच्या मंदिरापुढे आल्यानंतर त्यांनी 2 बोटातली सिगारेट अशी धरली, पाठीमागे केली, देवाला मान वाकून नमस्कार केला आणि तो पुढे गेला. हे माझ्या नजरेतून चुकलं नाही महाराज. मी धावत धावत त्याच्या पुढे गेलो. त्यांनी मला पाहिल्याबरोबर ती सिगारेट फेकून दिली. हे त्याचं भलेपण. त्याला कमीत कमी एवढं तरी कळालं महाराजा पुढे ओढू नये. काहींना हे कळत नाही महाराज. आता फार दिवसाचा प्रसंग नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतर मी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. चंद्रभागेचं स्नान केलं, अंग पोसलं, धोतरच नेसत होतो. एक मनुष्य बिडी ओढत ओढतच माझ्याकडे आला. मला काय म्हणाला माहिती का, महाराज धरा बिडी. मी म्हणालो मी ओढत नाही हो. तो म्हणाला ओढायला नाही, बिडी तुमच्या हातात धरा, मला तुमचं दर्शन घ्यायचं. आता बघा हे, आता ती माझ्या हातात बिडी देणार न माझ्या पाया पडणार. विठाला आत्मभान नाही लोकांना, काय करतील काय सांगता येत नाही. त्या माणसाच्या मी जवळ गेलो, त्याने ती सिगारेट फेकून दिली. मी त्याला विचारलं का हो, तुमच्या बाबतीत मी असं ऐकलंय तुम्ही देव मानत नाही. तो म्हणाला खरं आहे महाराज, जगाच्या पाठीवर देव नावाची संकल्पनाच खोटी, सब झूट आहे. मग मी म्हणालो तुम्ही आत्ता पांडुरंगाला मान वाकून नमस्कार केला ते का म्हणून. त्यांनी सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला महाराज मी देव मानत नाही, पण असलाच तर रामराम केलेला बरा. विठाला नास्तिक का आस्तिक आहे, आस्तिकाची. आणखीन एक गंमत सांगतो, आठवली. मी SP कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्या कॉलेजला जगप्रसिद्ध मोठ्या मोठ्या त्याची व्याख्यानं होतात मे महिन्यामध्ये. असाच एक वसंत उत्सव होता. जगप्रसिद्ध व्याख्याता बोलवलेला होता आणि त्याला विषय दिला होता समितीने, जगामध्ये देव आहे का नाही. तोही वक्ता दशसहस्त्रेश होता महाराज. त्यांनी 90 मिनिटं इतकं सुंदर व्याख्यान केलं की त्या 90 मिनिटामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं काय, जगामध्ये देवच नाही म्हणून. सगळी लोक आश्चर्यचकित झाली. पण तिथे एक आमचा अनुभवी वारकरी होता म्हातारा. व्याख्यान संपल्यानंतर तो म्हातारा त्या सरांकडे गेला, हात जोडून म्हणाला, सर आज तुमच्यामुळे कळाला आम्हाला जगात देव नाही म्हणून. त्या व्याख्यात्याला जरा बरं वाटलं, माझ्या व्याख्यानाची दखल घेणारा एखादा तरी श्रोता आहे. पण तो वारकरी त्याच्यावर थांबला नाही. त्याने लागली दुसरा प्रश्न विचारला, सर आम्हाला कळालं जगात देव नाही म्हणून, पण मी तुम्हाला विचारतो तुम्ही इतकं सुंदर कसं काय बोलू शकता. त्या व्याख्यात्याने उत्तर दिलं, बाबा ही देखील देवाचीच कृपा आहे. काय जरा बोलू, देव आहे का नाही याच्यावर चर्चा करत बसायचं नाही बुवा. का कोणाच्या मानण्यावर आणि कोणाच्या न मानण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही, तो स्वसंवेद्य. जसं भगवान सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवल्यानंतर त्याची प्रसिद्धी किंवा त्याची सिद्धी करून देण्याकरता काजव्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, तो स्वसंवेद्य. तसं परमात्मा आहे. मग असा देव ज्याला कळत नाही त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणाचा उपदेश करतात. कारे नाथ कृपाळू देवा
आठवीशी कृपाळू देवाशी. या अभंगाची मोठी मौज आहे महाराज. या अभंगाचे पहिले चारही चरण प्रश्नात्मक आहेत आणि शेवटचं चरण हे त्याचं उत्तर आहे. अशी या अभंगाची रचना आहे. तुकोबराय आपल्याला उपदेश करतात, अरे सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा जो जगदीश्वर आहे, ज्याला देव म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात, ज्याला ईश्वर म्हणतात, तो किती कृपाळू आहे. त्याचं भजन तू का करत नाही? व्याकरणामध्ये शुद्ध शब्द कृपालय असा आहे, त्याचं अपभ्रष्ट रूप झालं कृपाळू. आपल्या मराठी लोकांना चांगल्या शब्दाला खाली आणण्याची फार सवय. खेडेपाड्यातले लोक असतात, शिक्षण झालेलं नसतं, त्यांना संधियुक्त शब्द बोलता येत नाही, ते आपल्या पद्धतीने म्हणतात. ब्राह्मण शब्द म्हणता येत नाही. एवढ्या आडेवेडे देऊन कोण म्हणणार आहे बाबा? बामन म्हणलं का काम होतंय? आपली ही दक्षिण गंगा जिला गोदावरी म्हणतात ना, तिचं खरं नाव गोदावरी नाही, गोवदहरी असं तिचं नाव आहे. गौतमांकडून गायीची हत्या झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये स्नान केलं आणि गोहत्याच्या पापाचं शालन झालं म्हणून त्या गंगेला नाव दिलं गोवदहरी. पण बरेचसे शब्द आपण टाकून दिले, नाव दिलं गोदावरी. तसं कृपालय शब्दाचं अपभ्रष्ट रूप झालं कृपाळू. भगवान परमात्मा अत्यंत कृपाळू आहे. मानवी जीवनाच्या आत्मउन्नती करता चार कृपेची तशी आवश्यकता लागते. पहिली आत्मकृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत सद्गुरु कृपा आणि चौथी भगवत कृपा. विठ्ठल पहिली आत्मकृपा लागते. परमार्थ करण्याकरता ज्याचं मन प्रसन्न नसेल त्याच्यावर आत्मेची कृपा होत नाही महाराज. परमार्थ ही अशी बाब आहे का ती स्वतःच्या मनाने करावी लागते, दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही. जरा पुढे बोलू. दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर एखाद्या वेळेला माळ घालाल तर माळ काढण्याची देखील दुर्बुद्धी लवकर होईल. पण मनाने जर स्वीकारलं तर कुठलंही जरी संकट आलं तर मनुष्य परमार्थापासून विचलित होऊ शकत नाही. काय श्रीमद भगवद्गीता सुंदर सांगते, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मना. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण आपुली आपण करा सोडवन. मन प्रसन्न नसेल तर त्या पूजेची तरी काय किंमत आहे? आमची गुरुजी म्हणायचे, क्षमा मागून बोलतो हा, ब्राह्मणाचं शरीर देवाची पूजा करतं पण मन त्याचं दक्षिणेकडे राहतं. त्याचा आणि त्या देवाचा आणि त्या मनाचा काही संबंध नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगे मी नाना तीर्थ भवी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त
आलं पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे. राजा अकबर दिल्लीचा सम्राट बादशाह झालेला होता आणि त्याच्या दरबारामध्ये बिरबल नावाचा एक बादशाह होता. राजा अकबर दुपारचं जेवण झालं, वामकुक्षी करण्याकरता पलंगावर पडला, झोपी गेला आणि त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्न मोठं विचित्र होतं महाराज. स्वप्नातला प्रकार असा होता, बिरबल आणि बादशाह रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोन काठावर दोन कुंड होते, एक अमृत कुंड आणि एक नरक कुंड. रस्त्याने चालता चालता बिरबलाचाही पाय घसरला आणि बादशाहचाही पाय घसरला. त्याचा परिणाम असा झाला, बिरबल नरक कुंडामध्ये पडला आणि राजा अकबर अमृत कुंडामध्ये पडला. हे स्वप्न पाहिलं आणि बादशाह खडबडूनच जागा झाला. असं विचित्र स्वप्न मला का पडलं असेल? विचार केला, या स्वप्नाचं उत्तर आपल्याला फक्त बिरबल देईन, दुसरं कोणी देणार नाही. संध्याकाळच्या वेळेला बादशाह बिरबलाकडे आला, बिरबल, दुपारी झोपी गेल्यानंतर मला स्वप्न पडलं. स्वप्नातला प्रसंग असा होता, रस्त्याने तू आणि मी दोघेही चालताना दोन काठावर दोन कुंड होते, एक अमृत कुंड आणि एक नरक कुंड. मी अमृत कुंडात पडलो, तू नरक कुंडात पडला. याचा अर्थ काय मला सांगशील? तो म्हणाला, सांगेल, पण 2 दिवसाची मुदत द्या. दिली मुदत. दुसऱ्या दिवशी बिरबल बादशाहकडे आला आणि म्हणू लागला, सरकार, तुम्हाला जे स्वप्न पडलं ना, तेच स्वप्न मलाही पडलं, फक्त तुमचं अपूर्ण राहिलं आणि माझं पूर्ण झालं. म्हणजे काय रे? रस्त्याने चालताना आपल्या दोघांचे पाय घसरले, तुम्ही अमृत कुंडात पडलात, मी नरक कुंडात पडलो. पण पुढे दोन्ही त्या कुंडातून बाहेर आल्यानंतर आपापल्या अंगाला काय लागलं हे बघण्याकरता मी तुमचं अंग चाटलं आणि तुम्ही माझं अंग चाटलं. कळेल? लवकर कळणार नाही. बादशाह अमृत कुंडात पडला, पण चाटायला काय मिळालं? नरक. आणि बिरबल नरक कुंडात पडला, पण चाटायला काय मिळालं? अमृत. आपलंही तसंच आहे. अरे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याही भूमीत जन्माला आल्यानंतर जर फक्त संसारात आवडत असेल तर यापेक्षा नरक काय वाईट आहे? विषयी विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. याच्या पलीकडे गेलं पाहिजे, त्याला आत्मकृपा लागते. ज्याच्यावर आत्मकृपा आहे ना, त्याच्यावर शास्त्र कृपा होते. चला, मी बाकीचं शास्त्र सांगत नाही. तसे भारत देशामध्ये 6 आस्तिक दर्शन आहेत: योग, सांख्य, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. बाकी जाऊ द्या. ज्ञानेश्वरी आणि गाथा हा सकल शास्त्राचा राजा आहे महाराज. हे प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे. एक वाक्य बोलू. SP कॉलेजचे प्रिन्सिपल वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय त्याला मरण्याचा अधिकार नाही महाराज. तो ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच कसा शकतो? ज्या ज्या प्रश्नाने ज्या ज्या शंका आहे, जगातल्या सगळ्या शंकेचं आणि प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी ते फक्त सापडण्याची चिकित्सेची बुद्धी आपल्याकडे पाहिजे. काय नाही ज्ञानेश्वरीत सांगू. सर्पाची कात माणसाच्या पोटात गेल्यानंतर गुरुजी अजून विज्ञानाने तिला बाहेर काढण्याकरता औषध तयार केलेलं नाही. जगातल्या कोणत्या डॉक्टरकडे औषध नाही सापाची कात पोटात गेल्यानंतर बाहेर काढण्याकरता. ती जर बाहेर निघाली नाही तर अन्न आणि पाणी पचवू देत नाही. क्षणोक्षणाला मनुष्याला आपला प्राण सोडावा लागतो. भयानक हाल होतात. अशा वेळेला जर विज्ञानाने औषध बनवलं नाही तर त्याच्यावरचा उपाय काय? जी अक्कल विज्ञानाला नाही ती औषध 700 वर्षापूर्वी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. काय औषध आहे? कोंबडा नावाचं गवत आहे, त्याला आमच्याकडे कुरडू म्हणतात. ते वाळल्यानंतर झोडायचं, त्याला कांद्याच्या बियासारखं काळं बी राहतं, पण हे बी हलकं आहे. पाण्यामध्ये उकळायचं, धूतवस्त्रामध्ये गाळायचं आणि ते पाणी प्यायचं. आपोआप सापाची कात बाहेर पडते. अरे, जे विज्ञानाला कळालं नाही तर ते ज्ञानेश्वर महाराज सांगत असतील तर ज्ञानेश्वरी वाचायला काय अडचण आहे? जगात सगळे प्रयोग जे झालेत ना, त्या सगळ्या प्रयोगाचं चिंतन ज्ञानोबराय करतात. 700 वर्षापूर्वी घड्याळ नावाची यंत्रणाच नव्हती. ती यंत्रच नव्हतं. ज्ञानोबरायांनी घड्याळ नावाचा शोध आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लावला आहे.
उपजेते नाशे नाशिले ते पुनर्पेदिशे हे घटिका अधोरेखित करा घटिका यंत्रदर्शी परिभ्रमेगा. अशा जगातल्या सगळ्या सिद्धांताचा शोध ज्ञान उभं राहिला होतात. मग ती ज्ञानेश्वरी वाचायला काय अडचण आहे? वाचा विज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरी डोळा पाहावे पंढरी. ज्ञान होय ज्ञान होय ज्ञान होया ओ ज्ञान होय ज्ञान होया शास्त्र कृपा झाल्यानंतर सद्गुरु कृपा होते. सद्गुरूंना एके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मग. आणि श्री गुरु कृपेनंतर भगवत कृपा होते. एरवी देवाचं दर्शन म्हणा कृपा म्हणा फार अवघड आहे महाराज. एक पठार आहे परमार्थातलं. त्या पठारापर्यंत जाईपर्यंत आपल्याला सामान्य साधनेने भगवत साक्षात्कार होणार नाही. त्याकरता आपली वृत्ती ब्रह्मज्ञानाने विशेष झाली पाहिजे. नाही तर भगवत दर्शन जगात सगळ्यात अवघड आहे. महाराज सांगतात सोन्याचे पर्वत करवे ते पाषाण अवघे रानो रान कल्पतरू अवघे रानो अवघे दरिया दुर्लभ विठोबाचे पाय दरिया दुर्लभ विठोबाचे दरिया दुर्लभ विठोबाचे पाय लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत महाराज. पण ते अनुभव आल्याशिवाय कळत नाही. आमचे गुरुजी विनोदानी दृष्टांत सांगायचे. एक नास्तिक मनुष्य उन्हाळ्याच्या दिवशी प्रवासाला निघाला होता. रस्त्याने चालता त्याला इतकी कडकडून तहान लागली. इकडे तिकडे पाहिलं रस्त्याच्या कडेला एका शेतकऱ्याचा मळा होता. मळ्यामध्ये विहीर होती. विहीर पाण्याने गच्च भरलेली होती. तो तिथे गेला पाणी प्याला. जायची कार घाई नव्हती. तो तसा रिकामट्याकडेच होता. विचार केला कुठेतरी दुपारची विश्रांती करू आणि मग जाऊ. एका झाडाखाली त्याने हातातली पिशवी टाकली त्याच्यावर डोकं ठेवलं आणि पडला. झोप लागली नाही पण विचाराचं चक्र चालू झालं. गंमत अशी ज्या झाडाखाली झोपलं ना ते झाड होतं कवठाचं. त्या कवठाला बारीक 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 शेकडो कवठं लागलेली होती. आणि शेजारी एका शेतकऱ्याने एका डांगर भोपळ्याचा वेल लावलेला होता. त्या डांगर भोपळ्याच्या वेलाला 25-25 किलोचा एक एक भोपळा होता. हा पडल्या पडल्या विचार करू लागला काय देव आहे म्हणे. त्याला काय व्यवहार ज्ञान आहे का? एवढं मोठं झाड त्याला एवढंसं फळ, एवढासा वेल त्याला एवढं फळ. वास्तविक माझ्या मताप्रमाणे मोठ्या झाडाला मोठं फळ पाहिजे आणि छोट्या वेलाला छोटं फळ पाहिजे. हे जर देवाला कळत नाही देव असा तर मग त्याचं भजन करणारे आमच्या गावातले हबप कसे पर्यंत गेला. आता त्याचा सुदैव का दुर्दैव काय मला माहित नाही. असं वारं आलं महाराज. वाऱ्याने पिकलेलं कवड एक देठात निसटलं ती याच्या टाळूतच पडलं. दचकोणच उठला तर एवढं टेंगुळ आलेलं होतं. वर झाडाकडे पाहिलं आणि सहज लक्ष त्या डांगर भोपळ्याकडे गेलं. आकाशात वीज चमकावी असा उठून उभा राहिला मग हात जोडून म्हणाला देवा तुझंच खरं आहे. आता माझ्या मताप्रमाणे
मोठ्या झाडाला मोठं फळ असतं ते का डोक्यात पडलं असतं ना, तर तो आहे का नाही याचा विचारही करावा लागला नसता. आमचे गुरुजी म्हणायचे झपका खाल्ल्यानंतर तत्वज्ञान. विठाला त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. तो कृपाळू कसा आहे सांगू जरा. जे त्याचं भजन करतात, पूजन करतात, नामचिंतन करतात, त्याचं ध्यान करतात, त्यांचं सोडावं, ते त्याचे भक्तच आहेत, करतील, यात काय नवलाव. पण जे माणसं देव नाही 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 म्हणून त्याच्या नावाने रात्रंदिवस बोंबलतात ना, त्यांचाही श्वासोश्वास त्याने आतापर्यंत चालू ठेवलाय. हे त्याचं खऱ्या अर्थाने कृपाळूपण आहे. पण हे ज्याला कळत नाही त्याच्याकरता तुकोबरांनी पुढच्या 3 चरणामध्ये 3 दृष्टांत दिलेले आहेत. फार मार्मिक दृष्टांत आहेत. त्यात पहिला दृष्टांत महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदो, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदो, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदो. वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी. बाळकारे ओ कृपाळू देवासी कारे आठवीसी, कृपाळू देवा नाथविची, कृपाळू देवाची, सारे नाथविची, कृपाळू देवाची, देवाची. उत्तरोत्तर चढ दृष्टांत दिलेत. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. अरे बाळ जन्माला आलेल्या येण्याच्या अगोदरच त्याच्या दुधाची तयारी झालेली असते. कोण करतो ते. फार जबाबदारीचा दृष्टांत आहे. त्या उंचीने ऐका ज्या उंचीने मी तुम्हाला सांगतो. हा माझा नाही, वैकुंठवासी गुरुवरी धोंडा महाराजांचा दृष्टांत आहे. त्र्यंबकेश्वरला शरभंग ऋषींची आई वाळूचा शिवलिंग करून महाशिवरात्रीच्या रात्री गंगेच्या तीरावर भगवान शंकराची उपासना करत होती. पूजा करताना शर्बर ऋषींचा जन्म झाला आणि आई जाग्यावरच वैकुंठवासी झाली, गतप्राण झाली. आई विना वाढलेले हे शरभंगी ऋषी ब्रह्मगिरीच्या डोंगरावर राहायचे, पूजा करायचे, ध्यान करायचे, गंगेचं स्नान करायचे. पण दुपारी 12 वाजल्यानंतर मात्र पोटामध्ये भूक लागायची. जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी, संन्याशी जरी झाला तरी दुपारी 12 वाजल्यानंतर माणसाला भूक लागते का. आपला अन्नमय प्राण आहे. भूक लागल्यानंतर शर्बरी ऋषींनी ब्रह्मगिरी फिरावी, फळं खावी, कंदमुळं खावी. काही नाही मिळालं तर झाडाचा पाला खावा, आणि पालाही जरी नाही मिळाला तर गंगेचं पाणी प्यावं आणि आपली साधना करावी. असा बराचसा काळ गेला. कधी आयुष्यात त्यांनी स्त्री पाहिलीच नव्हती. जरा ज्ञानोबरांच्या भाषेत बोलू. जन्मतेचिन प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे, तेथोनी जन्म आगवे सोळे की जी. आईच्या उदरातून जन्माला आले तेवढाच मातीचा स्पर्श म्हणजे स्त्रीचा स्पर्श. पुन्हा स्त्रीचा स्पर्शच माहीत नव्हता. बऱ्याच दिवसाने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक महिला सरपण गोळा करण्याकरता त्या ब्रह्मगिरीवर आली होती. सरपणाची मुळी बांधली. ऊन लागलं, थकवा आला म्हणून एका झाडाखाली ती मुळी टाकली, त्याच्यावरच बसली. गरोदर होती, 7 महिन्याचं पोट होतं तिला. थकवा आला म्हणून त्या मुळीवर बसली. त्या मुळीच्या धबधीशा आवाजाने शर्बरी ऋषींची समाधी भंग पावली. तिला वाटलं बरं झालं, साधू जागे झालेत, आपण त्यांचं दर्शन करूया. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादी साधवाह. साधूच्या दर्शनाने 1000 पटीने शक्ती प्राप्त होत असते. म्हणून ती बाई
दर्शनाकरता गेले. तिने दर्शन केल्यानंतर त्या साधूला वाटलं हाही देखील मोठा साधू दिसतोय. आंबोडा दिसला, आता कधी बाईच पाहिली नव्हती. त्यांना वाटलं हा आपल्यापेक्षा मोठा साधू आहे. साधू उठले, त्या बाईचं दर्शन घेण्याकरता आले. ती बाई संकोचली. अहो महानुभाव, माझं दर्शन घेऊन मला विनाकारण पापामध्ये का घालता हो? मी एक सामान्य स्त्री आहे, माझं दर्शन करू नका. सामान्य स्त्री म्हटल्याबरोबर त्या साधूने तिच्या शरीराकडे जरा 2 मिनिटं निहाळून पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं समोरची व्यक्ती शरीराने आपल्यापेक्षा भिन्न आहे. हे लक्षात आल्यानंतर साधूने तिच्या स्तनाकडे निर्देश केला आणि विचारलं हे काय आहे? त्या सामान्य स्त्रीने एका शब्दात उत्तर दिलं, बाबा हे माझ्या बाळाचं अन्न आहे. असं कुतूहलाने साधूने दुसरा प्रश्न विचारला, मग बाळ कुठं आहे? त्या बाईने आपल्या पोटाकडे निर्देश केला, बाबा बाळ या पोटात आहे आणि आणखीन 2 महिन्यांनी त्याचा जन्म होणार आहे. ऐकल्याबरोबर शर्वरी ऋषींच्या डोळ्यातून घळघळ अश्रू बाहेर पडले. त्यांनी तिला नमस्कार केला आणि म्हणाले, हे बघ, या ब्रह्मगिरीवर शेकडो वर्ष तपश्चर्या केली, पण तुझ्यामुळे मला आज कळालं काय? अरे आपण जन्माला येण्याच्या अगोदरच त्या देवाने आपल्या अन्नाने पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली, हा तुझ्यामुळे झालेला मला आजचा साक्षात्कार आहे. कोण करू शकतो महाराज? गरिबी असता बाळा कोणे पाळीच्या चालला, कोणे पाळीच्या चालला, कोणे पाळीच्या चालला. असता बाळ कोण पाळे त्याचा लळा. किंवा तुकोबरायांनी दृष्टांत दिलाय, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, न ये पोटी अंग संग, दुधान ये पोटी अंग संग, दुधान ये पोटी अंग संग. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, तुकोबरायांचा दृष्टांत फार मजेशीर. महाराज सांगतात, कासवीचे बाळ. कासवी नावाचा एक प्राणी आहे. आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरांमध्ये ते मंदिर कशाचंही असू दे, त्याच्या पुढे ती कासवी असते. कासवी कशा करता असते हो? बऱ्याच वेळेला लोकांना कळत नाही. काही महाबहादर ते त्या कासवर उभं राहून घंटा वाजवतात. काय म्हणावं, कधी आत्मभानच नाही, कधी याचा विचारच आपण केला नाही. कशा करतात ते कासवे? त्या कासवाला देवाने 2 वैशिष्ट्ये दिलेत. पहिलं वैशिष्ट्य, त्या कासवाची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत. ते पाहिजे तेव्हा आकुंचन करतं आणि पाहिजे तेव्हा प्रसरण करतं. ज्ञानोबराय सांगतात, का करू माझी या परी ओवाईला वयव पसरी, ना तरी इच्छा वशी आवरी आपुली आपण. पाहिजे तेव्हा आकुंचन करतं, पाहिजे तेव्हा प्रसरण करतं. मग ते मंदिरापुढे का मांडलं? त्याचं महत्वाचं कारण आहे, आपण देवदर्शनाला निघाल्यानंतर अगोदर कासवाचं दर्शन घ्यायचं आणि आपलं आत्मसंशोधन करायचं. काय? जोपर्यंत आपली इंद्रिय अंतर्मुख होत नाही तोपर्यंत कदापि देवाचं आपल्याला दर्शन होणार नाही. ज्या दिवशी आपले बहिरंग इंद्रिय आहेत तोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही. ज्या दिवशी आपली इंद्रिय अंतर्मुख होतील त्याच दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने देवाचा साक्षात्कार होईल. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य, कासवी मादी असून तिला स्तनेंद्रिय नाहीत महाराज. गर्भधारणा होते, कालांतराने ती प्रसूत होते. मग आईला जर स्तनेंद्रिय नाही तर जन्माला घातलेल्या पिलाच्या पालन पोषणाची काय व्यवस्था आहे? देवाने त्याचंही नियोजन केलंय महाराज. कासवाच्या नजरेमध्ये देवाने अशी दैवी शक्ती दिलेली. तिच्या बाळाला भूक लागल्यानंतर कासविनीची पिलं आपल्या आईजवळ येतात, फक्त आईच्या डोळ्यामध्ये बघतात. त्या कासविनीला कळतं माझ्या बाळाला भूक लागलेली. ती आई जवळ येते आणि एकाग्र दृष्टी करून फक्त पिलाकडे पाहते.
आईची आणि पिलाची नजर एक झाल्याबरोबर ते पिलो आपोआप मोठं होतं, तिला दुधाची गरज नाही. जरा गंमत सांगू, आपलं जर असं असतं तर ढाबे टाकायची गरजच पडली नसती. विठाला केवढा निसर्गातला चमत्कार आहे. मी लाखो चमत्कार सांगू शकतो आपल्या पुढे. प्रजनन करावयाचा जर असेल तर मैथुन आवश्यक आहे. एखाद्या प्राण्याला जन्माला घालायचं असेल तर मैथुनाविना प्रजनोत्पादन होत नाही. पण निसर्गातला एक चमत्कार सांगतो. या क्षणापर्यंत लांडोर आणि मोर या दोघांचं कदापि मैथुन होत नाही. मृग नक्षत्रातला झिमझिम पाऊस पडू लागला की आकाशामध्ये इंद्रधनुष्याची छटा पडते. त्या इंद्रधनुष्याला पाहिल्यानंतर मोर इतका आनंदी होऊन नाचतो. नाचल्यानंतर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडतात. ते अश्रू लांडोर पिते आणि त्या अश्रूपासून लांडोरीला गर्भधारणा होते. केवढा निसर्गातला चमत्कार आहे. चला आणखीन एक सांगतो. संस्कृतमध्ये ज्या पक्षाला क्रौंच म्हणतात त्याला आपल्याकडे करकोचा म्हणतात. त्याचं आवडतं खाद्य करडई आहे. करकोचाची मादी आपल्या पिलाला समुद्राच्या तीरावर जन्माला घालते, बरोबर आणत नाही. पण करडी समुद्राच्या तीरावर मिळत नाही. करडी खाण्याकरता तिला आपल्याकडे यावं लागतं. पिलाला जन्माला घालते आणि आईकडे येते. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 मध्ये, कधी कधी वर्ष आईची आणि पिलाची भेट होत नाही. मग आईने जन्माला घातलेल्या त्या लहान लहान पिलाच्या पालन पोषणाची काय व्यवस्था आहे? देवाने त्याचंही काम केलंय. क्रौंच पक्षाच्या घशाच्या मादीच्या घशामध्ये असा स्वर दिलाय महाराज का त्या पिलाला भूक लागल्यानंतर ते पिलू आपली आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहत ना आ करून तोंड प्रसरण करते, ती फाकवते. 1000 किलोमीटरवर गेलेल्या त्या आईला कळतं माझ्या बाळाला भूक लागलेली. मग आई जाते का? अजिबात नाही. आई काय करते? आई आपलं पिलू ज्या दिशेला ठेवलं त्या दिशेकडे पाहते आणि पिलाची आठवण करून एकदाच प्रेमाने ओरडते. केवढं आश्चर्य आहे. 1000 किलोमीटरवर आईने ओरडावं आणि पिलाची भूक इकडे भागावी, ही देवाची संकल्पना आहे. विठाला कोण करतो? तुकोबराय सांगतात पोषतो जनाशी कला तो. हे ज्याला कळत नाही त्याच्याकरता महाराजांनी दुसरा दृष्टांत अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिला. फुटती तरुवार उष्ण काळे मासी, फुटती तरुवार उष्ण काळे मासी, रोजच्या पाण्यातला प्रसंग आणि उदाहरण महाराज देतात. फुटते तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशी कोण घाली. तुमच्या अंगणामध्ये जर एखादं कडीपत्त्याचं झाड असेल तर 5-50 कडीपत्त्याचे रोप त्याच्या खाली उगवतात का नाही? अंगणामध्ये
एखादं पारिजातकाचं झाड असेल तर 5-50 त्याच्या खाली पारिजातकाची रोपं उगवतात. का उगवतात? जमिनीवर बीज पडलं, पाण्याचा थेंब पडला, अंकुरण्याची प्रक्रिया निसर्गतःच होते महाराज. पण ऐका तुकोबरांचं विज्ञान. जगात असा एक वृक्ष, त्याचं नाव आहे पिंपळ. पिंपळाच्या झाडाखाली लाखो जरी फळं पडली तरी त्या फळाच्या बियापासून पिंपळ उगवत नाही. मग ते पिंपळाचं बी कावळ्याने खावं लागतं, त्याच्या विष्ठेतून पडावं लागतं तर पिंपळ उगवतो. साळुंकी सुद्धा चालत नाही बुवा, आणि डोम कावळा तर नाहीच. उठालं कागाची आविष्टे जन्म पिंपळाचा, पांडव कुळाची माता दोषी नाही, पांडव कुळाची काकाची आविष्टे जन्म पिंपळाचा, पांडव कुळाची माता दोषी नाही, पांडव कुळाची माता दोषी नाही. कागाची विष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. पिंपळ उगविण्याकरता त्याला कावळ्याच्या विष्ठेतूनच ती बी पडावं लागतं, अन्यथा पिंपळ उगवत नाही. म्हणून आपण पहा, मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरांच्या जुन्या इमारतीवर पिंपळ उगवलेला असतो भिंतीत. कधी मंदिराच्या कळसावर पिंपळ उगवतो, तर कधी विहिरीच्या पारथरात उगवतो. कोण लावायला गेलं? कोणी लावायला गेलं नाही. कावळा बसला का शितला, बी पडलं का पाण्याचा थेंब पडला का उगवण्याची प्रक्रिया चालू होते. आपण बघा, भर उन्हाळ्यात 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा त्या पिंपळाच्या झाडाला अशी गुलाबी 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 सुंदर पालवी फुटलेली असते. कोण पाणी घालतो त्याला? आपण काय तिथे मोटर बसवली? नाही महाराज. आणि द्राक्षाच्या बुडाला ठिबक सिंचन केलं तरी झाडं जळून जातात. जीवन तयाशी कोण घाली, कोणत्या झाडाला पाणी घालतोय? ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असलेला परमात्मा हे सर्व काही करतोय. हे सगळं त्याच्या हातात आहे. हे कळण्याकरता तुकोबारांनी पहिला दृष्टांत बाळाच्या दुधाचा दिलाय, दुसरा दृष्टांत फुटलेल्या तरोवराचा दिलाय, आणि तिसऱ्या दृष्टांताला महाराज आपल्यावर आलेत अभंगाच्या 4थ्या चरणात. तेने तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय नाही केली चिंता, तुझी काय नाही गेली चिंता, राहिल्या त्यानंतर आठवणी, राहिल्या त्यानंतर महाराज आपल्याविषयी बोलतात आता. तेने तुझी काय नाही केली चिंता. अरे कोण उठवतोय, कोण बसवतोय, कोण बोलवतोय, याचा कधी आपण विचार केला? कोणीच करत नाही महाराज. जरा आत्मचिंतन करा, अंतरंग व्हा आणि विचार करा, हे करणारा कोण आहे? आता आपण इथे सगळे कार्यक्रमाला जमले आहोत. कार्यक्रम झाल्यानंतर घरी जाणार, दिवसभर पुन्हा राहिलेलं काम करणार, संध्याकाळी जेवण करणार आणि 9, 9:30 कमीत कमी 10ला आपण झोपणार. मी आपल्याला विचारतो, रात्री 10ला झोपल्यानंतर
सकाळी उद्या पहाटे 5 वाजता मी उठणारच आहे असं छातीला हात लावून कोण सांगू शकतो बुवा? हे कोई माईकाला कोणी नाही महाराज. ज्याला त्याला आपली लायकी माहिती आहे. काय झोपणं जरी आपल्या हातात असेल ना, उठवणं जगाच्या मालकाच्या हातात. देखेवी ऐकेवी एक नारायण, देखेवी ऐकेवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकेवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकेवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकेवी एक नारायण, देखवी ऐकवी एक देखवी ऐकवी एक नारायण. श्वास घेणं जरी आपल्या हातात असेल तरी सोडणं जगाच्या मालकाच्या हातात आहे. एकनाथी भागवतात नाथ महाराज सांगतात, प्राणापानाच्या झोड भाती फुंक फुंकोनिया अहोरात्री, आटीत शेनेनो किती उदरा माझी. कोणी देवाच्या 5 माळा जप करत असेल, कोणी 10 माळा जप करत असेल, कोणी 20 माळा जप करत असेल, तर कोणी 50 माळा जप करत असेल, पण तो परमात्मा आपल्या श्वासोश्वासाची रात्रंदिवस माळ जपतोय महाराज. तो ज्या दिवशी ती श्वासोश्वासाची माळ खुंटीला अडकून ठेवील त्या दिवशी लोक आपल्याला इथे नाही इथून उचलतीनं स्मशानात घेऊन जातील. याचं भान आपल्याला असलं पाहिजे. जरा बोलू, आपल्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही हो? किती लिलया काम चालू आहे. बरं, डोळ्याची पापणी ज्या वेळेला खाली होती त्यावेळेला दिसण्यात काही प्रतिबंध आहे का? व्यत्यय काहीच नाही. अमेरिकेच्या एका संशोधकाने असा शोध लावलाय, निरोगी माणसाची पापणी किती वेळेला खालीवर होते याचं गणित केलंय. ते असं म्हणतात, निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते याची गिनीज बुकात नोंद करून ठेवलेली आहे. कोणी असं म्हणतं का हो गुरुजी माझी पापणी पाडायची वेळ झाली? मी विनोदा करता नाही सांगत, मी वारंवार सांगतो आणि परतही सांगतो. आज आमचा एक मित्र आहे, त्याला इतका भयानक रोग झालाय, त्याच्या डोळ्याची पापणी खाली पडते पण ती वर जात नाही. तुमच्या नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातला आहे. बाप करोडपती आहे बुवा, एकुलता एक मुलगा. या मुलाकरता औषध मिळावं म्हणून बाप 3 देश फिरून आलाय, पण अजून औषध मिळालं नाही. जागतिक वैद्यकीय डॉक्टरांचं असं म्हणणं आहे 10 लाख लोकात एखाद्यालाच हा रोग होऊ शकतो. तो त्याच्याच मुलाला झालेला आहे. 3 महिन्यातून डॉक्टर येतात, डोळ्यामध्ये इंजेक्शन देतात, त्याच्या डोळ्याच्या पापणीचे स्नायू निर्जीव झालेत, पापणी खाली पडली का वर जात नाही. चष्म्याला असे रॉड बनवलेत, रॉडनी पापणी उचलतात, कानाला अडकवतात, त्यावेळेला तो जग बघू शकतो. त्याला कळालंय बुवा काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत आहे हे त्याला कळाले. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही त्या दिवशी आपल्याला कळेल याला हलवणारं कोणीतरी आहे म्हणून. त्याचंच नाव परमात्मा आहे. विठाला ती सत्ता किती सांभाळते आम्हाला. आपला विश्वास फक्त त्याच्यावर पाहिजे. विश्वास जोड करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. आपलं पारलौकिकही आणि आपलं लौकिकही दोनही कल्याण आणि दोन्ही संकटून मुक्त करणारा जगाचा मालक आहे. खूप वेळेला आपण ऐकलंय कौरव पांडवांच्या दूत खेळामध्ये पांडव हरले गेले आणि या पांडवांनी आपली पत्नी माता द्रौपदी सुद्धा पणाला लावली होती. दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं द्रौपदीचे केस घेऊन ओढत 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 तिला या सभेत आण. दुःशासनाने द्रौपदी मातेच्या केसाला हात लावला आणि ओढत 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 तो राजसभेत आणू लागला.
ती वारंवार विनंती करत होती, भाऊजी मी रजस्वला आहे, तुमची मोठी वहिनी, मी तुमच्या आईप्रमाणे, माझ्या अंगाला स्पर्श करू नका. पण दुःशासनाने ऐकलं नाही. तिला ओढत 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 सभेत आणलं. द्रौपदीच्या मनामध्ये विश्वास होता, ज्या सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुरांसारखा विद्वान आहे, अशा सभेमध्ये माझं कुचंबना होणार नाही. ज्या वेळेला तिला आणलं आणि दुःशासनाने द्रौपदी मातेच्या साडीला विवस्त्र करण्याकरता हात लावला, म्हणून द्रौपदी मातेने भीष्माचार्यांकडे पाहिलं. भीष्माचार्यांनी खाली पाहिलं. द्रौपदी, या दुर्योधनाचं अन्न मी खाल्ल्यामुळे याच्यावर हात उघडण्याची मी क्षमता माझी नाही, मी मिंधा याच्या अन्नाने, माझ्याकडे बघू नको, मी तुला संकट काळात मदत करू शकणार नाही. द्रौपदीने विचार केला, यांचं जाऊ द्या, माझे सिंहासारखे 5 पती आहे, त्यातल्या त्यात या भीमसेनाची या दुर्योधनाबरोबर दात खेचण्याची ताकद आहे, मला तो तरी वाचवेल. धर्मराजाकडे तिने पाहिलं. धर्मराजाने खाली पाहिलं. अर्जुनाने खाली पाहिलं. भीमाकडे पाहिल्याबरोबर भीमाचे डोळे लालबुंद झाले होते. ओठ चावत होता, मुठी वळत होती, आता उठणार. इतक्या धर्मराजाने भीमाकडे पाहिल्याबरोबर भीमाला खाली बसावं लागलं. आता द्रौपदीला कळालं काय, ज्या वेळेला जगातली कोणती माणसं धावून येत नाही ना, त्यावेळेला जगन्नाथ कामाला येतं. तसंच आहे महाराज. आणि ह्या कोरोनाने आपल्याला शिकवलं, हे मी सांगायची काय आवश्यकता आहे. ज्याच्यावर नितांत आणि मर्जीपेक्षा आपण अधिक प्रेम करतो ना बुवा, ते माणसं संकट काळामध्ये धावून येत नाही. कठीण समय येता कोण कामास येतो, अशा वेळेला अंतःकरणपूर्वक जर देवाचा धावा केला तर जगाचा मालक आपल्याला निश्चित त्या संकटातून सोडवेल. फक्त आपला विश्वास असला पाहिजे. द्रौपदीचा विश्वास होता महाराज. द्रौपदीने विचार केला, आता जग कामाला येत नाही, त्यावेळेला जनार्दनाला हाक मारली पाहिजे. अंतःकरणपूर्वक हात जोडल्याने प्रार्थना केली, हे जगदीशा, श्रीकृष्ण द्वारकावासीन यथा भक्त जनप्रिया कौरवी परिभूताना किम न जानाशी केशव, कोठे गुंतला द्वारकेचा राजा, कुठे गुंतलासी द्वारकेचा राजा, वेदका सगळ्या लाभियेला, वेदका सगळ्या लाभियेला. कोठे गुंतला द्वारकेचा राजा, कोठे गुंतला द्वारकेचा राजा, वेदका सगळ्या लाभियेला, वेदका सगळ्या लाभियेला. कुठे गुंतला श्री द्वारकेचा राजा. कृष्णा, अरे धाव रे लवकरी, संकट पडले भारी. कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. हरी तू आता कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धाव रे, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. हरी तू आता कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धाव रे. अंतःकरणपूर्वक प्रार्थना केल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्रौपदीला वस्त्र पुरवले नाही, स्वतः अंबर अवतार धारण केला. वस्त्र हरणे वस्त्रे कशी झाली माऊली. भगवान परमात्मा आपली मदत करतो. म्हणून तुकोबराय सांगतात, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. त्याचं स्मरण का करत नाही. त्याला अनंत ही विशेषण दिलंय. अनंत म्हणते माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून. संत वाङ्मयामध्ये अनेक इतिहास आलेले, त्या संकट काळात देवाने मदत केलेली आहे. अनेकांचे इतिहास आहे. चोखोबराय वारी जवळ आलेली होती आणि स्वतःची पत्नी गरोदर होते. 8 दिवसात दिवस भरत आले होते. आपल्या पत्नीला सांगितलं, अहो माझी पंढरीची वारी आहे, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, मला वारीला जायचंय. पत्नीने सांगितलं, अहो माझे दिवस भरत आले, कमीत कमी तुमच्या बहिणीला तरी इथे घेऊन या, मग तुम्ही वारीला जा. कानावर शब्द पडले पण कानात गेले नाही महाराज. कारण ब्रह्मानंदी लागली टाळी,
कोण देहा ते सांभाळे. चोखोबाराय जसे निघाले ना तशा पत्नीने सांगितलेला निरोप विसरला. जसे निघाले तसे पंढरपुरातच दाखल झाले. पंढरपूरच्या मालकाला चिंता पडली. चोखोबाराय वारीला आलेत पण पत्नीचं बाळंतपण जवळ आलंय. आता आपण तिकडे गेलं पाहिजे. विटेवरचा मालक खाली उतरला महाराज आणि चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं. कपाळभर मलवड भरला, कांकणं घातली, हिरवी साडी नेसली आणि रात्रीच्या वेळेला जाऊन थांब टाकली. दरवाजा उघडा. वैनी बुगडादार हाका मारी, वैनी बुगडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला सारा धार. वैनी बुगडादार हाका मारी, वैनी बुगडादार हाका मारी. बरोबर चोखोबारायांच्या पत्नीने दरवाजा उघडला, आत घेतलं, बाळांपण केलं. चोखोबारायांच्या मुलाचं देवाने नाव ठेवलं कर्ममेळा. आता चोखोबाराय परतीला येणार आहे ते देवाला कळालं. देवाने सांगितलं वहिनी मला घरी गेलं पाहिजे, बोलवणं आलंय. तिने सांगितलं थांबावं, अजून बोलवण का व्हायची, ती येणार आहे. देव मनात विचार करू लागला चोखोबाराय आले तर माझं सगळं पितळ उघड होईल, याच्या अगोदर मी गेलं पाहिजे. निरोप घेतला आणि गेले. चोखोबाराय घरी आली, विचारलं काय ग, बरं आहे का? पत्नीने सांगितलं तुम्हीच नाही का तुमच्या बहिणीला पाठवून दिला, आता कशाची चिंता आहे? मग चोखोबारायांच्या लक्षात आलं मी तर बहिणीकडे गेलो नाही, बोलवलंय नाही, हे देवाने काम केलंय. हा भगवान परमात्मा सगळ्यांची कामं करतो. म्हणून चोखोबाराय सांगतात तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. मग त्यात का स्मरण करू नये? पण सामान्य माणसाला हे कळत नाही स्मरण कोणाचं करायचं. याच्याकरता तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, 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 त्याचे निरंतर ध्यान करी. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. ज्याचे निरंतर ध्यान कारे नाठवीसी कृपाळू देवासी, कारे नाठवीसी कृपाळू देवासी. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. त्याचे निरंतर ध्यान करी.
शोभा रखुमाई विठोबा रखुमाई तुकोबर आहे सांगता तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर. मी उपोद्घातात बोलून गेलो. पहिले 4 प्रश्नात्मक हे चरण आहेत. कारे नाठविषयी कृपाळू देवाशी प्रश्न आहे. कोण बाळा दुधा करीते उत्पत्ती प्रश्न आहे. फुटते तरुवर उष्ण काळमाशी प्रश्न आहे. आणि तेने तुझी काय नाही केली चिंता हा देखील प्रश्न आहे. या 4ही प्रश्नाचं उत्तर तुकोबर शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. सगळ्या जगाचं उदरभरण करणारा जो परमात्मा आहे त्याला विश्वंभर म्हणतात. विश्वंभर होती ती विश्वंभरा. म्हणून पॉम्पलेट पत्रिकेवर छापत असताना कधी अन्नदाता म्हणून आपण स्वतःला छापायचं नाही. आपण कोण अन्नदाते? आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो. तो जगाचा दाता आहे आणि तो एक सकळे जीवाचा करीतो सांभाळ तूच मोकलीने ऐसे नाही तुझ मोकली जीवाचा करीतो सांभाळ तुझा मोकली ऐसे नाही तुझ मोकली. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिवे. सगळं करणारा तो परमात्मा आहे. आपण बोलत असताना आपल्या आत एक शक्ती आहे. ती शक्ती आपल्याला बोलविते. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची तो बोलवणार आहे. भक्तराज ध्रुवबाळ हे उत्तानपाद राजाचा मुलगा. इतिहास आपल्याला माहिती आहे. 2 आया होत्या. उत्तानपाद राजाला 2 पत्न्या होत्या. ध्रुवबाळाला 2 आया. आवडते आणि नावडते. सकाळची वेळ ध्रुवबाळ आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याकरता गेला आणि हे नावडते आईने पाहिलं. हाताला धरलं. ध्रुवबाळाला खाली ओढून ढकलून दिलं. अरे बापाच्या मांडीवर जर बसायचं असेल ना तर सुरुचीच्या पोटी जन्माला यावं लागतं. सुनीतीच्या नाही. तुझा अधिकार नाही. रडणारे ध्रुवबाळ आपल्या आईकडे गेले आणि आईला विचारलं आई असं काय पाप केलं का बापाच्या मांडीवरून बसल्यानंतर तो गुन्हेगार ठरला जातो त्याला ढकलून दिलं जातं. त्याच्या आईचं नाव सुनीती होतं महाराज. तिने सांगितलं ध्रुवा रडू नको. एक सांगू नासक्या तुसक्या बापाच्या मांडीवर बसण्यापेक्षा देवाच्या मांडीवर बस. आढळपद मिळेल तुला. कुठे ने तुला कोणी तिथून हकलवून देणार नाही. आज देव कुठे राहतो ग? अरण्यात राहतो. काय करावं लागेल? त्याची उपासना करावी लागेल. 6 वर्षाचे ध्रुवबाळ आपल्या आईच्या वचनावर विश्वास ठेवून अरण्यामध्ये गेले आणि भगवंताची साधना करू लागले. ती साधना जर सांगितली तर आपल्याला आपली लाज वाटते. 6 महिन्यात ध्रुवबाळाने देवाचं आढळपद मिळवलं. पण 6 महिने मात्र कठीण साधना केली. 1 महिना ध्रुवबाळ फक्त पाणी पित होते. पाणी पिल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही. पाण्याचा त्याग केला. हवा भक्षण करू लागले. हवेचा त्याग केला. होता करता करता हवेचा निरोध केल्यामुळे ध्रुवबाळाचा प्राण तरफडू लागला आणि भगवान परमात्मा दर्शन देण्याकरता आले. ध्रुवबाळाने देवाला पाहिलं. स्तुती करण्याची इच्छा होती पण 6 वर्षाच्या मुलाला काय बोलता येणार आहे.
आंतरी गुडगुडा येते परी बाह्यं वक्तुम न शक्यते. आज गुडगुड गुडगुड होत होतं, पण बोलण्याकरता शब्द मिळत नव्हते, प्राप्त होत नव्हते. देवाच्या लक्षात आलं ध्रुवाला माझ्याविषयी बोलायचंय, पण त्याला बोलता येत नाही. आपण ध्रुवाला बोलतं केलं पाहिजे म्हणून देवाने आपल्या उजव्या हातातला शंख ध्रुवाच्या गालाला लावल्याबरोबर तो कसा बोलू लागला ज्ञानोबराय सांगतात. तो वेदाची आमती ठेलेला गला बोलो. वेदाला जे बोलता आलं नाही ना ते 6 वर्षाचा ध्रुव बाळ बोलू लागला. योन तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्य. तो वेदाची आमती लागला ठेलो कोण बोलविते हरिवीन. तोच बोलवणार आहे, तोच आपला सांभाळ करणार आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि सेवा समारोप करतो. वेळ झालेली. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा, रुक्मिणी आई साहेब हे सगळे बसलेले होते. देवाला जेवायची वेळ झाली आणि वेळ झाल्यामुळे रुक्मिणी मातेने पात्र आणलं, पात्र वाढलं, पदार्थही वाढले, अन्न शुद्धीही झाले, पण भगवान जेवत नव्हते. रुक्मिणी म्हणाले, ओ देवा 12 वाजले, घे की जेवू. देवाने सांगितलं, रुक्मिणी माझा नियम असा आहे, जगातले सगळे जीव तृप्त झाल्याशिवाय मी जेवत नाही. मी सगळ्यांना अगोदर तृप्त करतो आणि मी जेवतो. बहुतेक आपल्या बायकोला आपल्या नवऱ्यावर विश्वास नसतो. मला काय माहित नाही, कदा काळी गुरुजींकडून ऐकलं का तेच तुम्हाला सांगतो. विश्वास नसतो तिला आहे ना. मग ती देवाची असो, साधूची असो, नाही तर सामान्य माणसाची असो, बायको ती बायको, तिला विश्वासच नव्हता. देवाची परीक्षा पाहण्याकरता म्हणून तिने एक मुंगी घेतली, एका डबीमध्ये सोडली, त्याचं वस्त्र गुंडाळलं आणि आतल्या खोलीतल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यात ती डबी ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेवायची देवाची वेळ झाली. पात्र वाढलं, त्याच्यावर पकान वाढले. भगवान जेवण करणार. रुक्मिणी धावत धावत आली, थांबा. देवाने विचारलं, झालं काय? तुम्ही काल म्हणालात ना जगातले सगळे जीव तृप्त झाल्याशिवाय मी जेवत नाही. मग बरोबर आहे, अजून एक जीव अतृप्त राहिला, तो जेवला नाही. कुठे आहे तो? मी दाखवते म्हणाले. रुक्मिणी मातेने ठेवलेली डबी आणली, डबी उघडली आणि देवाकडे दाखवली. गंमत अशी, ती मुंगी तांदळाचा दाना खात बसलेली होती. देवाने सांगितलं, ए वेडी हळद, जरा बघ की. रुक्मिणीने पाहिलं तर त्या मुंगी तो तांदळाचा दाना खात होती. तिने विचारलं, हा दाना डबीमध्ये ठेवला आला कसं काय? मी तर ठेवला नाही. देवाने सांगितलं, रुक्मिणी डबीमध्ये मुंगी सोडत असताना तुझ्या कपाळाची अक्षता एक डबी त्याच्यात पडली, त्याचं काम झालं. कोण करतो महाराज हे? आपल्याला उगाच वाटतं हे मी करतो, आपण कोणी करणार आहे नाही. हे सगळं परमात्मा करणार आहे. म्हणून तुकोबर त्याला विश्वंभर म्हणतात. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. हे योगातलं ध्यान नाही, हे भक्तीतलं ध्यान आहे. भक्तीतलं ध्यान म्हणजे भगवंताचं सारखं स्मरण ठेवणं, त्याची आठवण ठेवणं आणि त्याचं नामचिंतन करणं, याला ध्यान म्हणतात. जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला, दयाचे करी तयाचे करे जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. जग जीवन नारायण गाईन गुण तया. हा जीवन दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण जीवरोग. हा जीवन दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान. रामदास स्वामी अशीच एक वही वापरतात, जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्याशी, मा जन्मा घातले तेने त्याशी कैसे विसरावे. अरे कोणी 8 तास काम करत असेल, कोणी 10 तास काम करत असेल, कोणी 12 तास काम करत असेल, कोणी 20 तास काम करत असेल. ज्याच्या हाताखाली आपण काम केलं, आपण शरीर विकलंय आणि शरीर विकल्याच्या मोबदल्यामध्ये त्याने आपल्याला अर्थद्रव्य दिलंय. रामदास स्वामी म्हणतात, तुम्ही खुशाल ते शरीर विका, म्हणजे काम करा आणि धन मिळवा, पण जे शरीर ज्याने दिलंय त्याचं कधीतरी स्मरण आपण केलं पाहिजे.
एक आठवलेला प्रसंग छोटासा सांगतो आणि थांबतो. काशीला कबीर महाराज गंगेच्या किनाऱ्यावर फिरत होते. त्यांनी एक दृश्य पाहिलं. 2 महिला एकमेकीशी बोलत होत्या आणि एक महिला आपल्या नवऱ्याचं फार कौतुक दुसऱ्या महिलेला सांगत होती. त्याचं कारण असं होतं का तिच्या नवऱ्याने तिला नथ केलेली होती. एक तर तो करतच नव्हता, पण ती भांडकुदळच खूप होती. महाराज तो मला रोज भांडणं ऐकण्यापेक्षा शिव्या खाण्यापेक्षा ती एकदाची केलेली बरी. पहिला पगार झाला लगेच नथ करून दिली. ती बाई म्हणाली, अहो काय माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे माझ्यावर. काल नथ सांगितली आणि आज नथ घेऊन आली. हे कबीर महाराज ऐकत होते. ते जवळ गेले, म्हणाले, अगं बाई, नथने जी जिस यार ने उसे स्मरे बारंबार, नाक दिया जिस यार ने उसे भूल गई गौवार. अगं तुझ्या मरक्या नवऱ्याने तुला एकदा नथ आणली तर त्याचं सकाळपासून नुसतं वर्णनच करते तू. आणि ज्या देवाने नाक दिलंय त्याचं कधी स्मरण करत नाही. अगं देवाने नाकाचं दिलं नसतं तर तुझ्या नवऱ्याने दिलेली नथ काय सपाट भूप्रदेशावर चिटकवली असते. आपण त्याचा विचार करत नाही. हा करणारा कोण आहे? तुकोबराय सांगता, का रे नाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी कला तो श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. कारे नाठविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जनाशी कला तो. कैलासवासी म्हातारबा विष्णू गारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ही भगवत चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. मला गुरुजींनी सांगितलं की वारकरी संप्रदायातलं फार हे लढेवाळं व्यक्तिमत्व, आळंदी पंढरीचे वारकरी आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वरी गाथ्याचे अत्यंत अंतरंग उपासक अशा एका दिव्य पुरुषाच्या पुण्यस्मरणार्थ ही चिंतन सेवा आहे. विशेष त्यांना जाऊन 1 वर्ष झाले तरी आपण विसरलो नाही, विसरत नाही आणि विसरणार नाही. असं ज्यांचं जीवन. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. येरेवी तर मरावं प्रत्येकाला लागतं. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. पण आपण जगलो कसे यापेक्षा आपण केलं काय हे फार जीवनात महत्त्वाचं आहे. भगवत साधना करता 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 आपलं कौटुंबिक जीवन आणि सामाजिकही कौटुंबिक जीवन ज्यांनी अत्यंत पारदर्शकपणे सांभाळलं अशा एका व्यक्तिमत्वाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्यावर फार मोठा हा दुःखाचा आघात आहे. काही माणसं अशी असतात का हृदयात घर करून जातात. त्यांना विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरी मनुष्य विसरू शकत नाही. असंच एक त्या तोलामोलातलं हे व्यक्तिमत्व. यांना जाऊन 1 वर्ष झाले. त्या निमित्ताने ही पुण्यस्मरण सेवा, त्या पुण्यस्मरण सेवेकरता, पुण्य आलोचना करता आपण सर्व अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी माझ्यापुढे उपस्थित आहेत. कोणी राजकीय क्षेत्रातील असेल, कोणी सामाजिक क्षेत्रातील असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रातील असेल आणि कोणी आध्यात्मिक क्षेत्रातील असेल. अशा सगळ्या क्षेत्रातील अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या समवेत त्यांच्या चरणारविंदी श्रद्धांजली, आदरांजली, पुष्पांजली समर्पण करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या शब्दाच्या आधाराने आपण तिथपर्यंत जाण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा प्रयत्न माझा नाही, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं हे महाभाग्य मला प्राप्त झालं. आले या कपाळा थोडे बहु, तेच आपल्या पुढे मांडलंय. जे योग्य आहे ते श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचं आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं आहे. ते आपण घ्या. आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षराचा फायदा होईल. ते अक्षर कधीच वायाला जाणार नाहीत. अशी ही पावन अक्षर आहेत, चिरंजीव अक्षर आहेत. येरवी सकाळचा पेपर मनुष्य संध्याकाळी वाचत नाही, फेकून देतो. 700 वर्ष झाली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला. तिचं महत्व कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस वाढत चाललंय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा आणि ज्ञानेश्वरी अजरामर राहणार आहेत. नव्हे पुढे बोलू, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी राहील असं म्हणण्यापेक्षा जोपर्यंत गाथा आणि ज्ञानेश्वरी या भूमीवर आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार.
असे हे महाबलाढ्य ग्रंथ गाथा आणि ज्ञानेश्वरी याचं आपण वाचन करावं. फार वेळ नाही मिळाला ना महाराज, रात्री झोपायच्या वेळेला अंथरुणावर या आणि ज्ञानेश्वरीतील एक ओबी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतला एक अभंग जरी वाचला तरी भगवान आपल्याला दर्शन देतील. यापेक्षा वेगळी साधना करण्याची गरज नाही. अशी हे गाथा आणि ज्ञानेश्वरी आहेत. म्हणून आपल्या सर्वांच्या आणि म्हातारबाबा महाराजांच्या चरणारविंदी माझी वाक्पुष्प सेवा समर्पण करून इथे थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा सेवटी. चाल म्हणायचे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेळे वाकुरे बुद्धरे. क्षमा पराध महाराज तुम्ही शिका, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा परात्मा तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम कृपया तुकाराम तुकाराम. 5 मिनिट कोणी उठू नये.